पुणे महानगरपालिकेच्या 91 शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्याची धक्कादायक माहिती महानगरपालिकेमधूनच समोर आली आहे। पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने सुमारे 900 कोटी रुपयांची तरतूद केलेली होती आणि असं असताना देखील या शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाहीयेत। त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। 80 मराठी शाळा तर 11 उर्दू माध्यमातल्या शाळांमध्ये मुख्याध्यापकाचं पद रिक्तय। नगरसेवक योगेश मुळीक यांनी या शाळांच्या संदर्भात आता चिंता व्यक्त केली आहे आणि सभागृहामध्ये शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्याची माहिती दिली। तर महानगरपालिकेने 91 शाळांमध्ये मुख्याध्यापक नाही अशी कबुली दिलेली आहे। प्रशासनाने आम्हाला सांगितलेले आम्ही मुख्याध्यापक पद नेमणार आहोत। या नवीन सत्राच्या वेळेस आपल्याला मुख्याध्यापक मिळतील, परंतु आमचे मुख्याध्यापक 30 नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले नियत वयोमानानुसार आणि मग 1 डिसेंबरपासून आमच्या शाळेला मुख्याध्यापक पद नाही आहे। निर्णय प्रक्रियेमध्ये शाळेला मुख्याध्यापक नसल्यामुळे कोणत्या वर्गावर शिक्षक नाहीत, कोणत्या वर्गाला शिक्षक उपलब्ध करून द्यायचे, अचानक जर मीटिंग ठेवली तर त्या मीटिंगला कोणी उपस्थित जायचं असे निर्णय सहशिक्षक जो इन्चार्ज मुख्याध्यापक म्हणून सध्या शाळेचं काम पाहतो त्याच्यावरती खूप असा लोड पडतो आणि त्याला ती निर्णय क्षमता घेता येत नाही, कारण तो त्याला अधिकार नाही आहे इन्चार्ज म्हणून। तर मुख्याध्यापक असेल तर सर्व शाळेचं नियोजन व्यवस्थित करता येईल। आपला वर्गही सांभाळावा लागतो, इतर सहशालेय उपक्रम खूप असतात आणि त्यामुळे खूपच गोंधळ उडतो। त्यामुळे मुख्याध्यापक जर असेल तर आम्हाला आमचा वर्ग आणि वर्गाची गुणवत्ता राखण्यात काहीच अडचण येत नाही, परंतु दोन्ही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।